गोरेगावमधील 2 तरुणांच्या ड्रग्सच्या अतिसेवनामुळे झालेला मृत्यू हा महाराष्ट्रातील तरुणाईला उद्ध्वस्त करण्याची सुरुवात आहे असं म्हणावं लागेल। महाराष्ट्र आता पूर्णतः ड्रग्सच्या विळख्यात तरुणाई सापडली आहे। अनेक प्रकारचे ड्रग्स महाराष्ट्रात खुलेआम शालेय विद्यार्थ्यांमध्ये, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये, तरुणांमध्ये, बेरोजगार तरुणांमध्ये हाताला काम नसल्यामुळे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात ड्रग्सची विक्री सुरू आहे। मागच्या 2 दिवसामध्ये गांजा नागपुरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सापडला। रेल्वे स्टेशनवर ड्रग्स सापडले। संपूर्ण महाराष्ट्र आता उडता पंजाब होण्याची स्थिती निर्माण झाली। हे राज्य आता ड्रगमय झाल्याची परिस्थिती झाली। पोलीस केवळ 2-4 जणांना पकडतात आणि शेकडो लोकांना मात्र त्या व्यवसायामध्ये मदत करतात असा आमचा स्पष्ट आरोप आहे। आणि त्यांच्याकडून हप्ते वसुली सुरू असल्यामुळे पोलिसांचा धाक राहिला नाही आणि त्यामुळं या ड्रगलर्स आणि ड्रग विकणार हे संपूर्ण रॅकेट खुलेआम या व्यवसायामध्ये गुंतले आहेत। कारण यातून करोडो रुपयेची उलाढाल ती होते आहे। आता तर हे प्रकरण गोरेगावामधलं झालं अतिसेवनामुळे। मला वाटतं की यातून जर वेळीच आवर घातला नाही तर महाराष्ट्रातील तरुण उद्ध्वस्त होतील। 2ने सुरुवात झाली आहे, उद्या हजारो तरुणांचा मृत्यू होईल, कदाचित झालाही असेल, त्याची कोणी दखलही घेतली नसेल। तर मग प्रश्न असा येतो की महाराष्ट्रात आता या संपूर्ण ड्रग्स विक्रेत्यावर किंवा ड्रग्सच्या धंद्यामध्ये पोलिसांची भूमिका नेमकी काय याचं उत्तर मिळालं पाहिजे। आणि त्याही पलीकडे जाऊन या संपूर्ण हे रॅकेट उद्ध्वस्त होण्यासाठी सरकार काय कारवाई करणार आहे हेही स्पष्ट केलं पाहिजे। अन्यथा महाराष्ट्र उद्ध्वस्त होतोच आहे, पण तरुणाईसुद्धा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे।